16 तारखेला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदांसाठीच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। राज्यातील तब्बल 15 जिल्हा परिषदांसह 165 पंचायत समित्यांसाठी 16 तारखेला मतदान होईल। यामध्ये जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्हा परिषदांचा समावेश आहे। 15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी 4278 तर 165 पंचायत समित्यांच्या 1712 जागांसाठी 7693 उमेदवार रिंगणात असतील। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत। राज ठाकरे मुंबईत एकूण 3 प्रचार सभा घेणार आहेत, ज्यामध्ये विक्रोळीमध्ये पहिली सभा होईल, विलेपार्लेमध्ये दुसरी तर तिसरी सभा 18 फेब्रुवारीला दादरमध्ये होईल। ठाणे, नाशिक आणि पुण्यातही राज ठाकरे यांच्या प्रचार सभा होणार आहेत। 23 तारखेनंतर मध्यावधी निवडणुकांची परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठी सज्ज असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं। त्यांनी काल फेसबुक लाईव्हमध्ये निवडणुकांचे संकेत दिले। सोबत त्यांनी याबद्दलचं ट्विट देखील केलं। तारखेनंतर मध्यावधी निवडणुका झाल्यास त्यानं राज्याचं नुकसान होणार नाही असंही शरद पवारांनी सांगितलं। शिवसेनेनं सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा केली आहे, तसं झालं तर विधानसभेची मध्यावधी निवडणूक अटळ असेल असं म्हणत मध्यावधी निवडणुकीस राष्ट्रवादी नुसती तयार नाही तर तशी इच्छाही आहे असंही पवार म्हणाले। 23 तारखेच्या नंतर तो जर दृष्टिकोन आणि सूर त्यांनी एकमेकांसोबत कायम ठेवला तर महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि ते सामोरं जाण्याची राष्ट्रवादीची मनापासूनची तयारी आहे, एवढंच नव्हे ती इच्छा। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला। भाजपच्या सत्तेचा हत्ती उसळत असेल तर त्याच्या डोक्यात हाणणार असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला। तसंच राष्ट्रवादी आणि भाजपवर टीका करत मोदी पवार भेटीवर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला। भाजप ही राष्ट्रवादीचीच बी टीम असून मोदी पवार एकाच कार्डाच्या 2 बाजू असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली। मी हत्तीवरती बसलेलो आहे, हत्तीवरती माझ्या पाठीकडे अंबारीमध्ये माझी जनता बसलेली आहे, माता भगिनी आहेत, तमाम बांधव बसलेले आहेत आणि हत्ती जर का उधळायला लागला तर त्याच्या डोक्यावरती अंकुश मारू की नको मारू? त्या माता भगिनींसाठी आणि जनतेसाठी त्या हत्तीच्या डोक्यावरती ज्या ज्या वेळेला अंकुश मारण्याची वेळ येईल त्या वेळेला मी मारेन। कोणीतरी म्हणते की भाजप म्हणजे राष्ट्रवादीची बी टीम आहे का रे बाबा? मग पवार साहेब जे बोलले होते की या महापालिका निवडणुकीनंतर मध्यावधी निवडणुका लागतील, मला विचारलं आपलं मत काय? म्हटलं पवार साहेबांची फाकी तर ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी त्यांना पद्मविभूषण दिलेलं आहे। भारतीय जनता पार्टी म्हणजेच भारतीय गुंडा पार्टी असा राष्ट्रवादीनं आरोप केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला। एनसीपी म्हणजे नॅशनलिस्ट कन्फ्यूज पार्टी आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या झालेल्या जाहीर सभेत केली। राष्ट्रवादीचं काय झालं आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे। राष्ट्रवादी ही कन्फ्यूज पार्टी आहे, आता त्याला कोणीही कुठे उभं करायला तयार नाही आहे। त्यांच्या जो पिंपरी चिंचवडी राहणार नाही, त्यांच्या जो पुणेही राहणार नाही, त्यामुळे आता राष्ट्रवादीचा तर विचार करण्याचं कारणच नाही आहे। त्यांचा भ्रष्टाचार आपण बघितलेला आहे, तो सांगण्याचं कारणच नाही आहे। राज्य सरकारमध्ये भाजपसोबत असलेली युती तोडायची इच्छा नाही, मात्र भाजपनं जास्त ताणलं तर युती तोडावी लागेल असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला। एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते। गेल्या काही दिवसात शिवसेनेचे मंत्री राजीनामा देणार अशी चर्चा सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं हे सूचक विधान म्हणावं लागेल। तर राज ठाकरेंच्या प्रश्नाला त्यांनी गंमत जम्मतची उपमा दिली। आक्रमकपणा जो काही आता माझ्यामध्ये तुम्हाला आणि जनतेला दिसत असेल तो गेल्या काही दिवसातल्या महिन्यांच्या अनुभवाचा परिपाक असू शकतो किंबहुना आहे। जर का हे संबंध आणखीन ताणले गेले, तुटले गेले तर मग मला दुसरा पर्याय राहणार नाही। मग राज ठाकरे का नाही? पण हा तो राजकारणासाठी आलेलाच नव्हता। हाच तो तुमच्या मनात फरक आहे, तो कळत नाही मला तुम्हाला। हाच फरक तुम्हाला कळत नाहीये की तो राजकारणासाठी आलाच नव्हता। असता तर मी त्याची बोंबा घेऊन त्याला घेऊन नाचलो असतो। नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं वचननामा प्रकाशित केला। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। नाशिककरांना पाणीपुरवठा, वायफाय सिटी, ई स्वच्छतागृह, पालिका बाजार, कलानगरी, औद्योगिक संकुल यासारखी आश्वासनं या वचननाम्यात देण्यात आली आहेत।
राज्याचे मुख्यमंत्री गुंडांना प्रचारात घेऊन फिरतात, त्यांच्यासोबत हसत हसत फोटो काढतात या शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली। ते नाशिकच्या सिडकोमधील जाहीर सभेत बोलत होते। याच सभेत आदित्य ठाकरेंनी काका राज ठाकरेंनाही टोला हाणला। थापा मारणाऱ्यांना वैतागल्यामुळे 1.5 वर्षात अनेक नगरसेवक आमच्याकडे आले अशा शब्दात नाव न घेता आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली। की इकडचे जे महानगरपालिकेमधले काही लोक आहेत ते महाराष्ट्रभरमध्ये होर्डिंग लावतात, हे केलं आम्ही, ते केलं आम्ही, ते केलं। आजच इथे नाशिकमध्ये आलो तेव्हा विचारलं नाही हे गार्डन कसं आहे, तो चौक कसं झालं, तेव्हा साहेब काही नाही हो, नुसतं होर्डिंगवर बाकी सगळं उल्लू बनावेंगे। आणि मग मला माहिती आहे की गेल्या 1 वर्षात, गेल्या 1.5 वर्षात जे जे थापा मारायला कंटाळले तेही सगळे तिथून इथे आले। राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीका केली आहे। यापूर्वी तुम्ही सहानुभूतीच्या राजकारणाला बळी पडलात आणि मतदान केलं, मात्र आता सहानुभूतीला बळी पडून राजकारण करू नका असं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं। ते परळी तालुक्यातील पांगरीच्या जाहीर प्रचार सभेत बोलत होते। सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरेंविरोधात तब्बल 5 उमेदवारांनी माघार घेतली, ज्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवार मंगल देशमुख यांच्यासह 4 अपक्षांचा समावेश आहे। मात्र आदिती तटकरेंच्या विरोधात भाजपच्या श्रद्धा घाग या एकमेव उमेदवार रिंगणात आहेत। आदिती तटकरे या जिल्हा परिषदेसाठी वरसे गटातून निवडणूक लढवत आहेत। नाशिक महापालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी सपशेल पाठ फिरवली, त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या हस्तेच राष्ट्रवादीच्या विकासनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। विकास नियंत्रण नियमावली म्हणजेच DC रूलमधील जाचकटी रद्द करण्याचं आश्वासन राष्ट्रवादीनं नाशिककरांना दिलंय। याशिवाय मेट्रो रेल्वे, प्रदूषणमुक्त गोदावरी, झोपडपट्टीवासियांना घरकुल अशा योजनांचा राष्ट्रवादीच्या विकासनाम्यात समावेश करण्यात आला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगितल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सरकारमधून बाहेर पडावंच लागेल असा सूचक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। ABP माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते। सदाभाऊंनी आपल्या मुलाला तिकीट देऊन पक्षात घराणेशाही आणली असा आरोपही राजू शेट्टींनी केला। सदाभाऊंच्या मुलाच्या प्रचारासाठी जाणार नाही हे सांगायलाही राजू शेट्टी विसरले नाहीत। नेमकं कधी पडतो हे सांगता येत नाही, परंतु सध्याची भारतीय जनता पक्षाची एकूण वाटचाल आणि मित्रपक्षाबद्दलचं त्यांचं वागणं लक्षात घेता कधीतरी या निर्णय आपण द्यायला लागेल असं मला वाटतं।